मी प्राध्यापक GS नाईक जत हायस्कूल जतमध्ये गेली 20 वर्ष काम करतो. विज्ञान विभागातील फिजिक्स ज्याला आपण पदार्थ विज्ञान किंवा भौतिकशास्त्र म्हणतो त्या विषयाचा प्राध्यापक म्हणून गेली 20 वर्ष आपण काय करतोय, जत हायस्कूल जतमध्ये टीचिंगचं काम करतो. विद्यार्थी मित्र, ज्या गोष्टी तुमच्या समोर मला आणायच्या आहेत ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे. तिथं करिअर ओरिएंटेड इयर्स म्हणतोय आपण. ज्या लाईफमध्ये सक्सेस तुम्हाला मिळवायचं आहे त्या सक्सेसची की म्हणतो आपण, जे 2 वर्ष 11वी आणि 12वी. आता 12वीच्या विद्यार्थ्यासाठी ज्या गोष्टी मला सांगायच्या आहेत ह्या गोष्टी कळत न कळत बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत पण असते, पण एक सिक्वेन्स, एक रिदम, एक कंटिन्युटी ज्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायला पाहिजे त्यातल्या काही गोष्टी तुमच्या समोर आणायचा माझा उद्देश आहे. हा उद्देश माझ्या विद्यार्थ्यांना, जे प्रदीप पेळुबे सर जे आहेत, त्यांनी या गोष्टी माझ्यासमोर फोर्सफुली आणल्या की सर तुम्हाला बोलावंच लागेल कुठल्याही परिस्थितीत, आणि त्याच्या इच्छेखातर आपण त्या गोष्टी तुमच्या समोर आणतोय. एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, 12वीला आपण असणार आहे, 12वीच्या महत्त्वाच्या इयरला आपण काम करतोय. सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, बऱ्यापैकी गांभीर्य तुम्हाला तुमच्याकडे असतं, पण एक्झॅक्ट अभ्यासाची मेथड आपल्याकडे नसल्यामुळं काहींचं टॉप स्टुडंट असून सुद्धा स्कोर ड्रॉप होतो आणि काही नॉर्मल स्टुडंट असून सुद्धा स्कोर चांगला होतो. याची कारणं त्यांच्या मेथड्समध्ये आहे. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असू दे और बायोलॉजी असू दे, कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना त्या कन्सेप्टच्या डिटेलपर्यंत जाणं गरजेचं असतं. तुम्हाला अभ्यासाची मेथड, फॉर एक्झाम्पल आता मी माझ्याच विषयावर फार बाकीच्या विषयाकडे न जाता त्या विषयाचंच बोलतोय की ज्या विषयाचं मला वाटतं की या टाईपने स्कोर विद्यार्थ्यांचा होऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवा, तुमचा कंपल्सरी सब्जेक्ट जो आहे फिजिक्स, ज्याच्यावर सगळं तुमचं कोर्स, मी बाकीचे 2 सब्जेक्ट, आता CM असेल और CB असेल, म्हणजे केमिस्ट्री मॅथ्स असेल और केमिस्ट्री बायोलॉजी असेल, पण फिजिक्सला जर तुम्ही बऱ्यापैकी कव्हरमध्ये आणला तर हे दोन्ही विषय तुमचे, केमिस्ट्री जे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, एक केमिस्ट्री कंपल्सरी आहे पण त्याला तुम्ही करू शकता, कव्हर करू शकता. तो काही फार टफनेस कडे येत नाही किंवा फार तुमच्या डोक्याच्या बाहेरचं नसतो. पण फिजिक्समध्ये कसं आहे, काही लॉजिकल सेन्स आहे, काही गोष्टी तर्क करून करावं लागतं, काही गोष्टी इंटरेस्ट घेऊन करावं लागतं, काही जमत नाही त्याला कंटिन्युएट मागं लागून आपल्याला ते करावं लागतं. तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे कसं, आज सोपी मेथड तुमच्या समोर सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, आपला अटॅक कसा असावा तुम्हाला सांगतोय. एक, सगळ्या विषय फिजिक्समध्ये एकूण 16 टॉपिक तुमचे 12वीचे, बरोबर आहे. तर ह्या 16 टॉपिक मधल्या सगळ्या डेरिव्हेशन्सना, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर, असे जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला माहिती आहे ते, आणि तो कॉन्फिडन्स तयार करणारा क्वेश्चन असतो. तो सेक्शन C मध्ये मोस्टली इंट्रोड्यूस होतो. त्या सेक्शनचा अटॅक हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तुम्हाला त्याला डायरेक्ट त्याला हात घालायचं का, नाही, अजिबात नाही. तुम्हाला अगोदर एक काम करायचं आहे की फिजिक्स सोपं करून घ्यायचं असेल तर सगळ्या टॉपिक मधले डेरिव्हेशन्स जे आहेत, टेक्स्टबुक इज आवर बेस्ट बुक. तुमचं जे महाराष्ट्र बोर्डाचं टेक्स्टबुक आहे NCERT बालभारतीचं, हे सगळ्यात चांगलं आहे. आणि तुम्ही अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवा, ही टेक्स्टबुक बेस्ड जो स्टुडंट अभ्यास करतो त्याला मार्क्स चांगले पडतात. मी काय सांगितलं, डेरिव्हेशनचा हा जो पार्ट आहे हा पहिल्यांदा तुम्ही सगळं कव्हर करून घ्यायचं. समजा एखादं डेरिव्हेशन आपल्याला कळालं नाही तर गो टू द टीचर, अंडरस्टँड दिस अँड रिपीट इट अगेन अँड अगेन. तुम्हाला लिहून काढून प्रॅक्टिस करायची. व्होकॅब्युलरी टोटल ओरली असं काही करू नका, वाचून पाठ करतो मी, पाठ करून जातो, नको, अजिबात करू नका, कारण त्यातनं फार काही तुम्हाला मिळणार नाही. किती पाठ करणार, 16 टॉपिक मधलं मटेरियल बघितलं तर तुमच्या ते डोक्याच्या बाहेरचं असतं. त्यामुळे अगोदर लिहून काढून प्रॅक्टिस करणं, वेळ जातो जाऊ दे, काही विचार करायचा नाही, पण प्रॅक्टिस करत असताना लिहून काढूनच प्रॅक्टिस करायची. एक, तुम्ही डेरिव्हेशन, समजा 16 टॉपिकचं डेरिव्हेशन, सगळं 16 टॉपिक मध्ये डेरिव्हेशन असतील असं काही नाही. फॉर एक्झाम्पल सेमीकंडक्टर आहे शेवटचा टॉपिक, त्या सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मध्ये बऱ्यापैकी थेरॉटिकल पार्ट आहे, तसला टॉपिक थोडं मागे ठेवायचं. मात्र जे महत्त्वाचे टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल आता मी तुमच्या समोर टॉपिक आणतोय, एक ऑसिलेशन, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. दुसरं सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन.
तिसरं पहिला तुमचं महत्त्वाचं टॉपिक आहे, तुम्हाला माहिती आहे रोटेशनल डायनामिक्स आहे. हे 3 टॉपिक कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन तर राहू दे बाजूला, थोडं कन्सेप्च्युअल पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये, किंवा थर्मोडायनामिक्स तो डेरिव्हेशन्स आहेत पण तो कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहेत बऱ्यापैकी त्याच्यातले. त्यामुळे पहिले 3 टॉपिक सेक्शन ए मध्ये म्हणणार नाही आपण, पहिले म्हणजे एक रोटेशनल डायनामिक्स असेल, एक ऑसिलेशन असेल, एक सुपरपोजिशन ऑफ वेव्ह असेल. ह्या तिन्ही टॉपिकवर अटॅक करा. अटॅक इन सेन्स त्यातले सगळे डेरिव्हेशन काढून घ्यायचे. आणि एक लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, प्रत्येक टॉपिक मध्ये महत्त्वाचे क्वेश्चन काढायचे नाहीत, सगळेच क्वेश्चन महत्त्वाचे असतात. तुम्ही टॉपिक वाईज कंपल्सरी करा. मी 1 नंबरचा टॉपिक केलो, सगळं परफेक्ट केलो, काय ऑफ ठेवलं नाही. ऑर ही कन्सेप्ट काढून टाका, व्हेरी इम्पॉर्टंट वगैरे काही नसतं. तुम्ही टॉपिक, प्रत्येक टॉपिक इम्पॉर्टंटच असतो, ईच अँड एव्हरी क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल आता रोटेशनल डायनामिक्स मध्ये बँकिंग ऑफ लोडचं डेरिव्हेशन तुम्ही केला, फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी और ऑप्टिमम वेलॉसिटी आपण बघतो, तुम्हाला माहिती आहे ते, बरोबर आहे. तर ते क्वेश्चन केलं आणि परीक्षेला समजा कोनिकल पेंडुलमवरचा क्वेश्चन आला तर कन्फ्युज होणार आपण. त्यामुळे टॉपिक हा त्यातला इम्पॉर्टंट काढत बसायचं नाही, टॉपिक कंपल्सरी. एका टॉपिक सोडून द्या, लेट फार त्याचा विचार करू नका. परीक्षा जवळ आलेली आहे, ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी एक लक्षात ठेवा, मायन्यूट गोष्टी ज्या तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहेत, कलर्ड पेजेस आहेत आतमध्ये, त्याही गोष्टी वाचा, ते सुद्धा व्यवस्थित महत्त्वाचं बघायचं. सगळे सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड प्रॉब्लेम्स बघा जर जमत असतील तर. अदरवाइज तुम्हाला वाटलं मला प्रॉब्लेम मध्ये कॉन्फिडन्स नाही तर बाजूला ठेवायचं, ते थेरॉटिकल परफेक्ट करून घ्या आणि त्या गोष्टीला अटॅक करा. बघ पहिली स्टेप सांगितलं मी, काय सांगितलं, डेरिव्हेशन साठी रोटेशनल डायनामिक्स असेल, ऑसिलेशन असेल आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्ह असेल. एक त्यानंतर पेपर दुसऱ्या आपण सेक्शन मध्ये बऱ्यापैकी जाऊ. सेक्शन 2 म्हणत नाही मी, पूर्ण फिजिक्स एकच आहे तुमचं, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रोस्टॅटिक अवघड आहे पण डेरिव्हेशन तुम्हाला करता येतात, सोपे पॉइंट्स आहे. करंट डेन्सिटी निवड टाइमपास टॉपिक आहे, तुम्ही व्यवस्थित जर केला तर 100% त्याचा फायदा होतो. तुम्हाला अडचणी आल्या तर माझं एक मत सांगतो मी, खरं तर ऍक्च्युअल रेफरन्स घ्यायचं नसते पण तरी सुद्धा हे टार्गेट रेफरन्स बुक जे आहे तुमचं हे बऱ्यापैकी सिम्प्लिफाय करून दिलेले आहेत. त्याचे क्वेश्चन्स आन्सर टाइप मध्ये क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे ते जर मिळालं ओके, नसेल तर बोर्ड टेक्स्ट बुक बेसिकली यूज करा. त्यातनं काढायचं काय हे जर कळत असेल तर बाकीचं रेफरन्स वापरू नका. तुम्हाला जर समजा जमतच नसेल त्यातले काय पॉइंट्स काढायचे आपण तर त्याच्यासाठी मग तुम्हाला टार्गेट रेफर करावं लागेल. बऱ्यापैकी लँग्वेज सिंपल आहे, उत्तमचं एखादा पेपर सोल्युशन असेल शेवटच्या सेशन मध्ये तुम्ही वापरू शकताय. पण तुम्हाला ह्या 3 टॉपिकवर असं स्पेशली का बोललो मी, मला वाटतं की त्यातले डेरिव्हेशन्स बऱ्यापैकी तुम्ही केला तर त्याचा फायदा तुम्हाला 100% होतो. एक त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक झालं, करंट डेन्सिटी झालं, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे सीईटीच्या दृष्टीनं, जेईच्या दृष्टीनं किंवा नीटच्या दृष्टीनं महत्त्वाचा टॉपिक आहे आणि कॉन्फिडन्स बूस्ट होतो तिथे. तुम्ही तो टॉपिक परफेक्ट केला असेल तर बाकीचे किरकोळ वाटतं तुम्हाला, त्याच्यामध्ये विशेष काही, कारण सगळे डेरिव्हेशनचे पार्ट्स बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल टाइमपासच आहे, त्याच्यामध्ये फार विशेषाचं काही नाही. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा एसी सर्किट जे असतील ह्यामध्ये ईएमआय केल्याशिवाय, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय एसी सर्किट बऱ्यापैकी तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे दोन्ही केला तर दोन्ही करा. अजूनच मी फक्त एसी करतो न, मी फक्त ईएमआय करतो न, दोन्ही लिंक्ड आहेत. तुम्ही व्यवस्थित वाचून कळतं तुम्हाला आणि त्या पद्धतीने केला तर त्याचा फायदा होतो. आता ह्यातला आणखी एक पुढचा टॉपिक तुमच्या समोर माहिती आहे तुम्हाला, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी सिम्पल टॉपिक. तर काय काम करणार तुम्ही, फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचा एकच पॉइंट व्यवस्थित वाचा. ते डायग्राम आहे माहिती आहे तुम्हाला, कन्स्ट्रक्शन डायग्राम असते, त्या डायग्रामच्या खाली त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आइन्स्टाईनचे एक इक्वेशन आहे, झालं टॉपिकच संपतो तिथं. पण मोस्टली म्हणजे फोकसिंग पॉइंट सांगितले मी, बाकी छोटे छोटे पॉइंट्स आहेत तुमचे, डी ब्रोग्लीची हायपोथेसिसची कन्सेप्ट वगैरे आहे. पण हे एक पॉइंट वेळ लागत नाही ना, हा टॉपिक करायला तुम्ही लगेच करून पटकन बाहेर पडू शकता. आता राहायला महत्त्वाचं पडतं तुम्हाला माहित आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय, तर तो टॉपिक मात्र तुम्हाला सिरियसली आणि सिन्सिअरली करावा लागेल. टॉपिक सोपा आहे, तुम्हाला स्वतः सांगायचं आपल्याला, काय अवघड यातलं काही नाही. तुम्ही जर कॉन्फिडेंटली, आणि एक लक्षात ठेवा आपल्या डोक्यात एक काहीतरी फॉर्मॅट पाहिजे, मी ह्या पद्धतीने जाणार आहे, याच पद्धतीने जाणार, आणि यू हॅव टू डू अ लॉट ऑफ प्रॅक्टिस, यू हॅव टू डू अ लॉट ऑफ वर्क. अदरवाइज मला सांगा विद्यार्थ्यांनो की तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला कॉन्फिडन्स तयार होणार नाही. आणि मी न प्रॅक्टिस करता पेपरला जाऊन लिहितो माझ्या बुद्धीच्या जेव्हा अजिबात होणार नाही, ते डोक्यातनं काढून टाका. फार ब्रिलियंट आहे अजिबात नसतो किंवा फार नॉर्मल आहे तसंही काही कन्सेप्ट नाही. कोण प्रॅक्टिस करतो सध्याच्या ह्या सेशन मध्ये लक्षात ठेवा तुम्ही, एक किती महिने खचून 5 ते 6 महिने जेवढा अटॅक कराल तेवढं कमी आहे.
दररोज मी म्हणतोय बघा, मी म्हटलेलं गोळ जरा ऑड वाटेल तुम्हाला, जवळजवळ 10 ते 12 तास तुम्ही नॉनस्टॉप बसलं पाहिजे. तुमचं बाकीचं होमवर्क सोडून सगळं सोडून द्या, बाकीच्या कॉलेजेसचं टाइम टेबल हे ते सगळं बाजूला ठेवून तुम्हाला कमीत कमी म्हणतोय मी 10 ते 12 तास नॉनस्टॉप बसला तर कुठंतरी वर्कआउट होतो. मग तुम्हाला वाटतं मी करू शकतो, आय कॅन डू इट. आणि हे एकच वर्ष करणार आहे तुम्ही. याच्यानंतर लाईफमध्ये एकदा ट्रॅक मिळाला, मी डिग्रीला गेलो, इंजिनिअरिंग गेलो किंवा मेडिकल वॉटर काय असेल तो कन्सेप्ट तुमचा पुढेच असणार आहे. पण ते मिळवणं किंवा त्याला जाणं, त्याच्यासाठी ही की वे आहे तुमची, याच्यावर तुम्ही चालणार आहे. मला 12वीचे मार्क्स किती आणि एक लक्षात ठेवा, कुठलीही पुढे जाऊन डिग्री कोर्सला ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी कुठलीही MNC कंपनी जी असते की नाही, मल्टीनॅशनल कंपनी, जी तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्री झाल्यानंतर जॉब देत असते, चांगले पॅकेजेस असतात, बेस्ट पॅकेजेस. पण हे 12वी त्या MNC कंपनीचा रूल तुम्हाला माहिती आहे, बोर्डाला कमीत कमी म्हणतो मी काय 60% मार्क्स पाहिजे. बिलो 60 दे कांट गिव्ह अ जॉब टू यू, देणारच नाही. कारण एक बेस्ट एक्झाम्पल उदाहरण माझ्या विद्यार्थ्याचं सांगतो तुम्हाला. तो पोरगा 12वीला 59% मार्क्स घेतला बघा, उदाहरण नाव आता त्याचे नको, पण विद्यार्थी तो तुमच्या बऱ्यापैकी तुमच्या पॅरलली तुमचे जे रूल्स किंवा तुमचे जे एक्सपिरियन्स आहेत तेच त्याला असणार आहे. 59% मार्क्स होते, 60 नव्हे. आणि ज्यावेळी तो डिग्रीला गेला, डिग्रीला त्याला फुल ग्रिप घेतली, चांगलं स्कोर केला. आणि ज्यावेळी कंपनी इंटरव्ह्यूला आले तर त्याचं 120 विद्यार्थ्यांच्या मध्ये डायरेक्ट सिलेक्शन झालं. MNC कंपनी, चांगलं पॅकेज होतं, जवळजवळ 12 ते 13 लाखाचं पॅकेज होतं. एका वर्षाचं 12 ते 13 लाख म्हणजे पर एक महिन्याला 1 लाख रुपयाचं पॅकेज. सिलेक्शन झालं, त्याला वाटलं झालं माझं काम होतं. पण ज्यावेळी ऍक्च्युअल त्याचं डॉक्युमेंटरी चेकिंग झाला त्यावेळी कंपनीवाल्या जो मेन HR असतो बोलून घेतलं त्याला आणि त्याने सांगितलं की सॉरी मी तुला घेऊ शकत. सर म्हटलं का माझं इंटरव्ह्यू झालं, माझं सिलेक्शन झालं, मला का घेतला नाही तुम्ही? तर त्याने कंपनीचा रूल त्याला दाखवला. काय रूल होता तो, की ज्या विद्यार्थ्यांना 12वीला फर्स्ट क्लास आहे, 60+ मार्क्स आहे, दे आर ओनली ऍप्लिकेबल ऑर दे आर ओनली अलाउड टू गिव्ह अ जॉब, म्हणजे त्यांना आपण जॉब देऊ शकतो. मला सांगा किती फील झालं असेल त्या विद्यार्थ्याला. बेस्ट पॅकेज होतं, पण केवळ 60% मार्क्स न मिळाल्यामुळं 1% त्याचं लाईफ स्टोरी बदलली. त्यामुळे असं करू नका. तुमच्याकडं स्किल असेल तर तुम्ही चालता, हे लक्षात ठेवा. पुढं काही नसतं, पुढं फक्त तुम्हाला काम करायचं, तुमची ऍक्टिव्हिटी, तुमचे ओरिजिनल गुण तिथं दाखवायचे असतात. तुमच्याकडे काय स्किल आहे तेवढंच दाखवायचं. आता मात्र 12वीला कसं आहे, ओनली यू हॅव टू डू अ वर्क, आणि हे परत फिरून येणार नाही. तुम्हाला माहित आहे टफ आहे 12वी, हे पण तुम्हाला माहित आहे. 10वी आणि 12वी मध्ये कंपॅरिझन होत नाही. 10वीची मार्क्स हे बोगस मार्क्स, तर कोण विचारत नाही. तुम्हाला 90% आहेत, आता पाडून दाखवायचं. आता पाडून टाकला तर तुम्ही यू आर गुड, खणखणीतच आहे, कुठेही चालतं. तुम्ही 90% असेल तुम्हाला 12वीला तर तुम्ही कुठल्याही स्टेजला कुठेही चालता, तुम्हाला कुठेही टाकू दे. तुमच्याकडे ते स्किल असतं की मी 90% घेतो, याचा अर्थ आय एम गुड. तुमच्यासाठी सांगतो. म्हणून अभ्यासाची मेथड्स काय, आता एक पहिला पॉईंट, परत मी त्या पॉईंटकडे यायला लागेल. डेरिव्हेशन्स परफेक्ट करून घ्या. डेरिव्हेशन साठी टॉपिक सांगितले, कुठले 3 टॉपिक, तर पहिले त्यातले उचलाच, लिफ्टच करायचं त्याला, आणि त्यातला एक पॉईंट सोडायचं. सोपं ऐकले सांगा मला, अगदी सिंपल कन्सेप्ट आहे. फक्त काम करण्याची पद्धत प्रामाणिक पाहिजे. तुम्ही ऑनेस्ट असाल, माझ्या लेक्चरची किंवा माझ्या मार्गदर्शनाची सुद्धा तुम्हाला गरज नाही. तुम्ही काही करून करताय, तुम्ही कुठं शिकताय दॅट डझंट मॅटर, तुमचा त्याचा काही संबंध नाही. तुम्ही कुठल्या शाळेत शिकताय, इथं सर आम्हाला बाकीचं मटेरियल मिळत नाही, काही नसतं. तुमचे टीचर्स दे आर द बेस्ट. तुम्ही काम केला, त्यांच्यावर विश्वास ठेवून काम केला तर 100% रिझल्ट तुम्हाला मिळतो. आणि रिझल्ट मिळवण्यासाठी 90% विद्यार्थ्यांचं डिव्होशन असतं. टीचर दे आर गाईड होते, दे आर नॉट स्टडी. तुम्हाला अभ्यास करायचा, स्वतःला बॅटिंग करायची, तुम्हाला ते कोच आहे, ते ग्राउंडवर येणार नाही, तुम्हाला बॅटिंग जाऊन ग्राउंडवर करायचं. हे करण्यासाठी तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे, आणि कॉन्फिडन्स साठी फिजिक्स हा सब्जेक्ट एक असा सब्जेक्ट आहे जिथं तुमचा कॉन्फिडन्स तयार करतो. तुम्ही म्हणता तुमचा सब्जेक्ट आहे म्हणून बोलताय काय, अजिबात नाही. कारण तो सब्जेक्ट असा आहे, तो कॉन्फिडन्स तयार पण करतो, कॉन्फिडन्स लूज पण करतो. तुम्हाला फिजिक्स कळालं नाही बघा, तुम्ही केमिस्ट्रीवर मूड येत नाही त्याच्यावर, मला फिजिक्स राहिले पाहिजे, कंपल्सरी सब्जेक्ट आहे. आणि त्याला कसं घ्यायचं त्याचे शॉर्ट ट्रिक्स तुमच्या समोर मी ठेवले. डेरिव्हेशन परफेक्ट करा. त्यानंतर काय करायचं, आतापर्यंत क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन पेपर आतापर्यंत यूज केले परत वापरा, अजिबात मी त्याच्यावर बोललोच. माझा अनुभव असा आहे की मागचे क्वेश्चन पेपर वापरून मी 90% मार्क्स घेतो, नाही अजिबात होत नाही. ते डोक्यातनं काढून टाका. कोणतरी चुकीची मेथड, तुम्हाला माझा एक एक्सपिरियन्स 20 वर्षात तुम्हाला सांगतो,
मला असं कधीही कुठेही दिसलं नाही बाबा हा क्वेश्चन 70% गेल्या वर्षी क्वेश्चन पेपर मधला आहे तसं यावर्षी पडलंय, कधी होत असं एक्झामिनर वेळ नसतो. तो सगळ्याचा विचार करून पेपर सेट करत असतो, पेपर सेट आहे त्यामुळं. आणि तो एक्सपिरियन्स्ड माणूस असतो, वेल अगदी स्किलर असतो, अगदी त्याच्याकडे बेस्ट स्किल्ड. विद्यार्थ्यांना कसं गिरकी घ्यायची त्याला माहिती असतं आणि तुम्हाला साध्या साध्या गोष्टीत फसवतो. त्या फसण्याला जर बळी पडायचं नसेल तर काम काय करायचं, प्रत्येक टॉपिक जो आहे तो एकही पॉइंट ऑर न ठेवता. मी 2 टॉपिक ऑर ठेवले, त्याचा विचार करू नका तुम्ही, पण मी जेवढं केलं त्यातलं एकही पॉइंट ठेवलेलं नाही. म्हणजे ज्या टॉपिकला मी हात घातला त्याचा एकही पॉइंट मी ठेवलेलं नाही. हे जर तुम्ही डोक्यात घेतला तर 100% तुमचा फ्युचर तयार होतो, कॉन्फिडन्स तयार होतो. एक डेरिव्हेशनचा पार्ट संपला. आता दुसरा पार्ट कुठला असणार आहे, तुमच्या पेपर मधला, क्वेश्चन पेपर मधला. माझं ऑब्झर्वेशन सांगते बरं की कोण एक्सपर्ट्स बोललाय, मी त्याचं बोलणं ऐकलं नाही, मला जे पडतं ते सांगायला. काय की सेक्शन बी हा सगळ्यात रिस्की क्वेश्चन. सेक्शन सी जाऊ शकतं तुम्ही, दादा बॅटिंग करू शकता का अभ्यास केला, पण सेक्शन बी असा क्वेश्चन असतो एक्झॅक्टली लिहायचं काय, मॅटर काय टाकायचं तुम्हाला हेच कळत. आता गेल्या वर्षीचा 2023 चा क्वेश्चन पेपर बघा तुम्ही, फेब्रुवारीचा. त्या सेक्शन बी मध्ये विद्यार्थ्यांचे मार्क्स मॅक्सिमम मार्क्स कट झाले. पेपर चेकिंग साठी ज्यावेळी माझ्याकडे पेपर आले होते एका सेंटरचे, माझ्याकडे जवळजवळ किती 130 पेपर होते, 133 पेपर. तर त्या 133 मधला हायस्ट किती होतं माहिती आहे तुम्हाला, 33 चा हायस्ट. 133 मधला 33 आहे. किती पैकी 33, 70 पैकी 33. किती मार्क झाले त्याचे, 43, 53, 63, हायस्ट 63. का तर त्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या मुलांचं बघितलं मी. सेक्शन बी क्वेश्चन जो आहे 16 मार्काचा आहे माहिती आहे तुम्हाला. 16 मार्काच्या ह्या सेक्शन मध्ये कोणीही बाजार 2च्या वर गेलेलं नाही. मॅक्सिमम मार्क्स 2 होते, मग बाकीचे सगळे 0च होते. का काय लिहायचं तेच कळलं नाही. टॉपर स्टुडंट सुद्धा गडबड केला. त्यामुळे सेक्शन, मग तुम्ही त्याला सेक्शन बी चा अभ्यास करायचा कसं सर, एक्झॅक्ट काय करणार तुम्ही. तर सेक्शन बी ला कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतात, काही डायग्राम्स असतील, काही एक्सप्लेन दी कन्सेप्ट ऑफ असेल, काही डेफिनेशन्स पण मध्ये असतील, असू शकतात, काही नाही. डेफिनेशन मधले क्वेश्चन बरेच गेले 2 वर्ष पडतात. आणि त्यामध्ये मग तुम्हाला काय करावं लागेल, हे जे मगाशी बोललो मी, जो टॉपिक तुम्ही घेतलाय तो परफेक्ट करायचा, त्यात ऑर ठेवायचा, तो ऑटोमॅटिक रिकॉर्डिंग होतं, रिमाइंडिंग होतं. म्हणून याच्यासाठी आणखी एक काम करा, उत्तमचं जे पेपर सोल्युशन आहे, आता तुम्ही मला रेफरन्स द्यायला लागेल नाही, मला वाटतं ते सांगायला होतं मला. उत्तम पेपर सोल्युशन मधले सेक्शन बी मधले यावर्षीचं न्यू एडिशन तर मिळालं तुम्हाला, तर सेक्शन बी मधले क्वेश्चन्स काय विचारले, काय काय विचारले, त्या टाइपचं जरा रेफर करा. बाकीची काही फार मोठी गरज नसते. आता राहिलं कुठलं, सेक्शन बी, सेक्शन सी. सेक्शन सी मधला बराचसा पार्ट तुम्हाला जमतो, डेरिव्हेशन चांगले असेल, तुमचं एखादे थीम चांगली असेल तर ते सोडवता येतं. कारण तुम्हाला माहिती आहे तो 24 मार्काचा मोठा क्वेश्चन आहे, मोठा युनिट आहे, सेक्शन आहे. ओके, त्यात एकूण तुम्हाला मला वाटतं किती 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात 12 पैकी, आणि 8 पैकी 24 मार्काचा तो लॉंग सेक्शन आहे. जसं सेक्शन बी 16 हे 40 मार्क झाले. आता राहिला कोण, ए. सगळ्यात टफ क्वेश्चन असतात ए मध्ये, कारण लिफ्टिंग त्याला खरोखर तो विद्यार्थी स्मार्टच पाहिजे. तुम्ही त्याला ह्या गोष्टी काय सांगायचं तुम्हाला, त्या सेक्शनचं गांभीर्य तुम्हाला यावं, हा उद्देश त्याच्या पाठीमागचा असतो. येते लक्षात काय बोलतो कळतं तुम्हाला. तर राहिला शेवटचा सेक्शन, कुठला सांगा, सेक्शन डी आहे. सेक्शन ए मधला जो क्वेश्चन नंबर 2 आहे, कुठला क्वेश्चन सांगा, व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन असतो, एका मार्काचा क्वेश्चन. त्यामध्ये लॉंग ड्राईव्ह करत बसत नाही, फार पॅराग्राफ लिहिलो, 4-5 वाक्य लिहिलो, तसं काय, टू दी पॉइंट, एकच वाक्य असतं किंवा एकच वर्ड असतं. त्यामुळे तेवढं मात्र प्रॉपरली बघा व्यवस्थित. तो 18 मार्काचा आहे, 10+8 आहे, 18 आहे, तो जर बाजूला ठेवला. पण सेक्शन डी कडे जर गेलो तर सेक्शन डी बऱ्यापैकी सुटतो. तुम्ही मोठे क्वेश्चन्स व्यवस्थित करताय, तुमच्याकडे ते मानसिकता असते किंवा तुमचा एक नॅचरल स्वभाव असतो प्रत्येक विद्यार्थ्याचा की तो मोठे क्वेश्चन चांगला करू शकतो. त्यामुळे सेक्शन डी मध्ये लिहायचं किती, समजा 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुम्हाला, बरोबर आहे नाही. तर 3 क्वेश्चन कॉन्फिडंट पहिल्यांदा ज्याच्यामध्ये त्या अगोदर घ्यायचे सिक्वेन्स, आणि एक महत्वाचं सांगता जाता तुम्हाला ते महत्वाचं सांगायचं काय, तर सेक्शन वाईज पेपर लिहा. सेक्शन ए, बी, सी, डी सिक्वेन्शियल घ्यायचे. उगीच डी घेतलो, मध्ये बी शिरो परत आणलो, परत ए घेतलो, परत सी नाही. मानसिकता त्या एक्झामिनरची बदल. आपण तसं काय करायचं नाही. सेक्शन ए घ्या, पूर्ण सेक्शन पूर्ण झाल्यानंतर बी कडे जायचं. पेज भरपूर मोठं पेजेस असतात, त्यांचा पेपर मोठा असतं बोर्डाचं. त्यामुळं समजा ए मधले काही पॉईंट्स, एक हा शॉर्ट एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतो,
बी मध्ये समजा एखादा क्वेश्चन तुम्हाला आला नाही किंवा आठवलं नाही, राहिलाय, स्पेस ठेवा. स्पेस पण असं ठेवलं 4-5 पानं सोडलोय पुढे गेलोय तसंही नको. एक सिंगल पेज तुम्हाला वाटतं एवढं बसतं तेवढं सोडायचं आणि मग पुढच्या सेक्शनला हात घालायचा. सेक्शन सी त्यात एखादं राहिलं सोडलं, एखाद थोडं स्पेस ठेवलो, परत पुढे गेलो, पण सेक्शन कंप्लीट झाल्याशिवाय दुसऱ्या सेक्शनला हात घालायचं नाही. एक्झामिनर पेपर जो असेस करत असतो त्याची मानसिकता आपण बिघडू द्यायची नाही. त्याला काय आवडतं माहितीये, त्याला खाडाखोडा अजिबात आवडत नाही, त्याला सिक्वेन्स आवडतो. सेक्शन वाईज सिक्वेन्स तुम्ही लिहिला तर तो एकदम बेसली आणि त्याला पहिल्यांदा इम्प्रेस करणारे क्वेश्चन कुठले जे तुम्हाला कॉन्फिडेंटली जमतात त्याच्यामध्ये हात घाला. तुमचे एमसीक्यू सगळे बरोबर आहे, पहिले इम्प्रेशन पडे. सेक्शन बी मध्ये पहिले 2 क्वेश्चन कॉन्फिडेंटली लूज हात लूज होतं म्हणजे बाद होत नाही काय तर ते मार्क्स ऑटोमॅटिक तो टाकत जात. अर्धा आहे जाऊ दे, चला चांगलं पोरं आहे, मानसिकताच. त्याला ऑब्जेक्शन कोण घेऊ शकत नाही, असं काय फार मोठं ऑब्जेक्शन असतं. अर्धा 1 मार्काचा क्वेश्चन इकडे तिकडे जातो, त्याचा फार विचार करत नाही. त्यामुळे त्याची मानसिकता टिकवून ठेवायचं असेल तर लिहून काढून प्रॅक्टिस करा. त्याशिवाय रायटिंग स्टँडर्ड होत नाही. तुमचं काम एकच आहे. आजपासून लक्षात ठेवा, आज मला वाटतं 16 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, जानेवारी बोलायचं नाही, तुम्ही पुढच्या वर्षी बघायचं नाही. डिसेंबर पर्यंत हे 5 महिने जे मिळतात की नाही, तुम्ही फक्त मी आता म्हणतो स्टार्टिंगला आज मी 12 तास सांगितलं, 12 तास बसायचं नाही, लगेच आपल्याला जायचं नाही तिकडे. लक्षात ठेवा, मी 4 तास बसायचा प्रयत्न करायचे, मी 5 तास होते, मी थोडं वाढवून बोलू. काही होत नाही, तुम्ही हेल्दी मुलं असं. खेड्यातली मुलं दे आर द बेस्ट. खेड्यातली म्हणजे जत हा काय फार मेट्रोपॉलिटन सिटी नाही, ते खेड्याचं आहे. त्यामुळं तुमची ही जी आमची मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, अगदी स्टॅमिना त्यांचं स्टँडर्ड हेल्दी असत, काही होत नाही, किती बस. त्यामुळे 10-12 तास बसून आपल्यातलीच मुलं, जत तालुक्यातलीच मुलं कलेक्टर झाले. लक्षात ठेवा, चांगले डॉक्टर्स आहेत, तुम्हाला माहिती आहे, वेल नोन फेमस डॉक्टर्स, चांगल्या सिटीमध्ये स्टँड झाली मुलं आहेत. त्यामुळं मोठमोठ्या MNC कंपनीमध्ये जनरल मॅनेजर्स आहेत. ह्यामध्ये तुमचं काम काय की तुम्हाला हार्डवर्क केल्याशिवाय कोणी देणार नाही. रिस्पेक्ट समाजात कधी मिळतो माहिती आहे, तुमचे मार्क चांगले असतात. तुमच्या आई वडिलांना वाटलं 12वी किती पडले मुलाला, विद्यार्थ्याला तुमचे विचारणारे असतात आई वडिलांना 90% पडले, सांगताना कॉन्फिडन्स त्यांचं बघा आनंद किती झाला असतो. मग तुम्ही समजा 54-50% पडले, त्यांना वाटत नाही, ते आर नॉट फीडिंग वेल, त्यांना चांगलं वाटणार नाही, व हे फार चांगलं झालंय काय नाही. त्यामुळं आपल्या पालकांसाठी करा. ते कष्ट किती करतात ते डोक्यात, त्यांचं कष्ट जरा जरी बघितला तुम्हाला कळतंय आपण करायला पाहिजे, आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही. आणि परिस्थिती जर सुधारायची असेल तर तुम्हाला स्वतःच अस्तित्व सुद्धा तयार करावं लागेल. कुठल्याही गोष्टी कशावरील त्या ज्या इमॅजिनेशन कन्सेप्ट वगैरे असतात, मॅजिक तसलं काही लक्षात ठेवायचं नाही, लक वगैरे तसलं काही नसतं. तुम्ही अभ्यास केला की लक तयार होतं, ऑटोमॅटिक तयार. का? तुमचा कॉन्फिडन्स असतो ना, तुमच्या मनगटात ताकद असते, काम करायची पॉवर असते, कुठेही चालतो बोलतो. त्यामुळं अभ्यास करताना एक लक्षात ठेवा, विद्यार्थी असू दे विद्यार्थी असू, तुमच्याकडं कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी म्हणजे कळतं रेग्युलर स्टडी. आज मी 4 तास बसून उद्या झोपून टाकून नाही, वी आर गोईंग कंटिन्युअसली विथ 4 hours. 3 दिवस मी 4 तास बसलो, परत 3 दिवस वाढवलं, 1 तास वाढवलं. बघा तुम्ही थोडं प्रयत्न करून बघा, अगदी कॉन्फिडन्स तयार. आणि एकदा वाटलं मला जमतंय, मी फिजिक्स फक्त सांगत नाही, असे करायचं नाही. फिजिक्स सांगितलं, फिजिक्स 3 दिवस घेऊन बसलो नाही. वी आर गिव्हन इक्वल वेटेज टू द अदर सब्जेक्ट्स. केमिस्ट्रीला तितकंच महत्व द्यावं लागेल. मॅथ्स प्रॅक्टिस केल्याशिवाय कळणारच नाही तुम्हाला. बायोलॉजी थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, जेवढं कराल तेवढं कमी असणार आहे तुमचं. त्यामुळं फिजिक्सवरच का घेतलं मी, कारण मला वाटतं मी फिजिक्स मध्ये हे सांगू शकतो, हे सांगणार आहे. केमिस्ट्री तसंच आहे, त्यालाही अभ्यास करावा लागेल. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही इक्वल क्रेडिट प्रत्येकाला दिला, प्रत्येक सब्जेक्टला, तर स्कोर होतो. आणि 12वीला समजा जर तुम्हाला 80% अगोदर जर मार्क्स असतील तर तुमच्याकडे नॉलेज असतं, बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदल. कुठलाही डिग्री कोर्स घ्या, तुम्ही चालताय. आणि एक लक्षात घ्या, तुमची थिअरी चांगली असेल, 80% पडले तर CETला सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स लिहून घ्या, माझ्याकडे पाहिजे. ज्या विद्यार्थ्याची थिअरी चांगली आहे त्याला CET मार्क्स पडले असं कधी होत नसतं. त्याला CETला मार्क्स पडतात, तुम्हाला चांगले कॉलेजेस किंवा चांगले डिग्री कॉलेज इंजिनिअरिंगचे मिळतात, बेस्ट ऑटोनॉमस किंवा इंजिनिअरिंग कॉलेज तुमचे गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळतील. आणि शक्यतो गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ट्राय करा. का तर कॅम्पस तुमचे स्ट्रॉंग असतात, तुमच्यासारखे सगळे स्टँडर्ड मुलं तिथे गेले असतात, त्याचा फायदा आपल्याला होतो. बेस्ट ऑटोनॉमस कॉलेजेस सुद्धा आहेत. आता तुम्हाला त्यातली सगळी माहिती आपण नेक्स्ट एखादा व्हिडिओ बघू, त्यामध्ये आपण विचार करू. सध्या ते सांगण्याचं माझं म्हणजे टाइम नाही, किंवा मी ते सांगणार नाही. का? कारण सध्याचं तुमचं ते टाइम नाही की जिथं त्या डिग्रीचा विचार आपण करत असतो. आपलं पहिलं काम काय, फोकसिंग टोटली ऑन दी स्टडी. आणि तुम्ही कराल, आपल्याला कॉन्फिडन्स आहे. प्रत्येक गोष्ट मनावर घेऊन करा. पॅरेंटचा विचार करून केलो
आपल्याला बाहेर कसा कॉन्फिडन्स, आपले अभ्यास, आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवायची. बाकीचं काय विचार, जगाचा विचार तो सांगतो, मी सांगायला लागलो, टीचर सांगितलं म्हणून करतो नाही. तुमची गरज आहे, तुमची भूक आहे, तुम्ही मिटवायचं असतो आणि तुमच्या पद्धतीने तुम्हाला काम करायचंय. टीचरने गाईड केलं, ओके व्हेरी गुड, त्याला माहित, तुम्हाला माहित नसल्या बऱ्याच गोष्टी तो सांगू शकतो, पण काम करायचंय तुम्हाला तुमच्यासाठी, बाकीच्यासाठी नाही. आपलं लाईफ आपण सेटल करायचंय आणि ही एकच वेळ आहे. ह्यानंतर कधी तुम्हाला बारा भेटणार नाही किंवा ह्यानंतर हा जो टाइम पॅटर्न आहे किंवा ह्याचं महत्व जेवढं आहे या 5 महिन्याचं, हे लाईफ मध्ये परत तुम्हाला मिळणार नाही. मार्क्स कमी जास्त होतील, 50-60% पडतील, तर त्याचा उपयोग काय होणार नाही. तुमचा ग्रोथ हा डिस्टिंक्शन मधलाच पाहिजे आणि डिस्टिंक्शन मध्ये तुम्ही ज्यावेळी याल त्यावेळी लक्षात ठेवा की यू आर गुड. तुम्ही कुठेही चालताय, पाहिजे तर मी सांगितलं तुम्हाला, लिहून देतो. का तर ज्या विद्यार्थ्याला 80% अबाउट 80% प्लस मार्क्स आहेत 12वीला, 10वीला नव्हे, 10वी ठेवून टाका तिकडे, ते किती मार्क्स आहेत आय डोंट थिंक, किंवा मला त्याच्यावर कमेंट करायची नाही, पण 12वीला तुम्हाला जर 80% कुठल्याही कॉलेजमध्ये असो, 80%च्या वर जर तो विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याचं बऱ्यापैकी 60% सीईटी झालेलं असेल. सीईटी काय ऍप्लिकेटिव्ह पार्ट असतो, मला बऱ्यापैकी माहित असतं. त्यामुळे सीईटी स्कोर तो 90+ 100% जातो. 90% अबोव जर गेला तर चांगलं कॉलेज मिळतं. साधं लॉजिक आहे, फार मोठं त्यात विचार करत बसायचं नाही. त्यामुळं वेळ द्या, प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी, ईच अँड एव्हरी इन्स्टंट, एक क्षण माझ्यासाठी व्हाय. मी निघालो शाळेत ना, घरी किती वाजता पोहोचतो, मला टाइम पाहिजे, टाइम बॉन्डिंग, म्हणजे एवढ्या वेळेत मी पोहोचणार, 10 मिनिटांनी ॲट एनी कॉस्ट मी पोहोचलंच पाहिजे. हे ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल मला टाइम महत्वाचा आहे, माझा टाइम मला वेस्ट करून चालणार नाही. कारण आता ऑगस्ट संपलाय, समजून घ्या, तुम्ही सोडून द्या. 15 दिवस झाले, 15 दिवस राहिले, ते कधी जाते तुम्हाला कळणार शकतात. त्यामुळं आता मला पुढचं टार्गेट काय, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 5 महिने टाकलं. 5 महिन्यात इकडचं जग तिकडे करू शकता, तुम्ही पालते घालू शकता. का? कारण तेवढी कॅपॅसिटी तुमच्याकडे असते. काम करायचं, फक्त पॉझिटिव्ह सेन्स पाहिजे, पॉझिटिव्ह राहायचं लाईफ. मला कळालं नाही तर का कळालं नाही ते मागं नाही कळालं. एखाद्या व्हिडिओ बघा, एखादा बाबा कन्सेप्ट आहे कॉलेजमधला किंवा केमिस्ट्रीमधला किंवा मॅथ्समधला कन्सेप्ट कळाला, टीचरने सांगितलं, त्याच्या मागे जा, त्यांना विचारा, ते 100% तुम्हाला सांगा. आणि द बेस्ट गाईड, बरोबर आहे, तुम्हाला चांगले गाईड ते असतात. ते असं कधी म्हणा नाही मी नाही जाणार तर नाही, 100 विचारायला तर उलट त्यांना भारी वाटतं. ते बेस्ट आहे, आणखी त्यात काय तुम्हाला सिंपल वेने सांगता येईल, त्या गोष्टी 100% करून घेतो. त्यामुळे चांगलं करा, लाईफ तुमचं आहे, हे परत न येणारं टाईम 5 महिने एवढं व्यवस्थित करा. आणि एक बघा, तुम्ही मी सांगितलं तुम्हाला, फिजिक्सचा अभ्यास करताना फार काय त्याच्यामध्ये फिजिक्समध्ये गेलो नाही, पण अभ्यास करायला पाहिजे एवढं लक्षात. कारण तो कंपल्सरी, इंग्लिश नंतर पहिला फिजिक्सच असतो. पहिला कंपल्सरी सब्जेक्ट इंग्लिश झाला, लँग्वेज सब्जेक्ट फेस करणार तुम्ही कुठल्या पेपरला, फिजिक्स फेस करताय. आणि फिजिक्स जर सोपा गेला, केमिस्ट्री ऑटोमॅटिक सोपं जातं, मानसिकता बदलते, हे मला जमतं, मी करू शकतो. केमिस्ट्री सोपा गेला, मॅथ्स सोपं जातं, बाय सोपं जातं. फिजिक्सच जर अवघड गेला, तुमचा मूड जातो. आणि एक दिवस केमिस्ट्रीला फक्त गॅप असतो, मोरडाच्या तुमचा पेपर असतो की त्यामध्ये केमिस्ट्रीसाठी फक्त 1 दिवस, फिजिक्ससाठी बऱ्यापैकी असतो, 3-4 दिवस मिळतात तुम्हाला, पण केमिस्ट्रीला फक्त 1 दिवस गॅप असतो. मग 1 दिवसामध्ये रिव्हिजन मारायची असते साठी आणि मग पेपरला जायचं. मग फिजिक्स जर अवघड गेला तर परिस्थिती विचार करा, तुमचं टेन्शन कमी करायला पहिल्यांदा 10-12 तास जाते, राहिले किती 10-12 तास, किती अभ्यास करणार तुम्ही, होत नाही, ऑटोमॅटिक केमिस्ट्री डिफेक्ट. त्यामुळे तसं करू नका, फिजिक्स वरच फोकस करा, नाही तुम्ही सगळ्यावर करा, पण ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट फिजिक्सची मेथड थोडी अभ्यासाची वेगळी आहे. तुमचे डेरिव्हेशन्स असते, स्मार्ट वर्क पाहिजे, हार्ड वर्क करा, स्मार्टनेस तुमच्याकडे पाहिजे. मी काय रिपीट करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कशी शॉर्टकट लक्षात ठेवायला पाहिजे, छोटे छोटे नोट्स तयार करा. त्यात बसलो, देर अन एक्सप्रेशन फॉर काय, पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, मी कोनिकल पेंडुलमचे डायग्राम माझ्या डोक्यात फिट पाहिजे. मी काय बोलतो लक्षात तुमच्या, कोनिकल पेंडुलम माझ्याकडे फिक्स आणि त्याचे कॉम्पोनंट्स आहेत, तुम्हाला माहिती आहे ते, टी कॉस थीटा, टी साइन थीटा, परत टेन्शन आहे, रिझॉल्व केलं आपण, मग टी कॉस थीटाला म्हणजे बॅलन्स करतो, टी साइन थीटा, सेंट्रल फोर्स म्हणून काम प्रॉब्लेम्स लक्षात येते. मी काय बोलतो कळालं तुम्हाला, काय बोललो सांगा, टी साइन थीटाला सेंट्रल फोर्स बॅलन्स करतो, टी कॉस थीटा एमजी म्हणून काम करतो, दोन्ही इक्वल केला डायरेक्ट तुम्हाला टेन्शन मिळते, पिरियड ऑफ कोनिकल काढता. सोपं पॉईंट आहे. बेसिक रिलेशन्स चांगले करा. 11वीचं फार आता काय त्यात बघत बसू नका, कारण तुम्ही 12वी, त्यामुळे 12वीचं आता एक लक्षात ठेवा, 1 ते 16, 1 ते 16 कंपल्सरी 16 टॉपिक मी केलोय, व्हेरी गुड, चांगलंच आहे, वेलकमच आहे. नाही केलो सर, मला 2 टॉपिक डोकं खात मग शेवटी अजून काय तुमचं चालू आहे, बरोबर आहे. पण आता एकच काम काय, आज किती झालंय, आज किती शिकवले सरांनी,
हा फिजिक्स एवढं झालं, 2 पॉईंट शिकवले, 2 पॉईंट अटॅकच करा. संध्याकाळी त्याला सुट्टी द्यायची नाही. सुट्टी द्यायची नाही म्हणजे कळतं, लक्षात येते तुमच्या काय बोलतो मी. संध्याकाळी ते पॉईंट जर तुम्ही घेतला तयार करून, कशाला उद्या लोड कमी होतो. उद्या दुसरे 2 शिकवतात, दुसरे 2 करून घ्यायचे. सिम्पलेस्ट मेथड आहे. तुम्ही आजचं आज केला, फॉलोअप पाहिजे. सरांनी शिकवलं फार चांगलं कळलं, जाऊन केला नाही उद्या विसरतं. एवढं सोपं पण नसतं ते. तुम्ही प्रॅक्टिस करून त्याला सोपं करायचं. फॉलोअप म्हणतं कळतं तुम्हाला. आज शिकवलेलं जाऊन आज वाचणं, आजच वाचायचं. त्याला एक्सक्यूज नाही. काय जरी झालं, काय म्हणतो शेजारी कोण गावातलं मेलं तर तिकडे बघायचं नाही. आपलं काम आहे का तो मेलं त्याचं कशाला, ते जगाचा कशाला विचार करत बसायचं नाही. आपलं काम काय, माझं 5 महिने ड्राईव्ह आहे आणि ह्यात मी अटॅक करणार, हे डोक्यात ठेवून केला तर मग लाईफ तयार होईल. आणि मोठ्या कुठल्याही फेमस पर्सनॅलिटीचं बॅक हिस्ट्री काढून बघा, कष्ट फार केलेलं असतं, ते असंच मिळालेलं नसते. तुम्हाला एखादं पब्लिश करायचं असेल एखाद्या व्यक्तीला, तर त्याचं बॅकिंग फार बघा तुम्ही, फार फार कष्टातलं असतं. तुम्ही कुठलं मग कुठल्याही व्यक्तीचे घ्या, मग स्टार्ट फ्रॉम रतनभाई टाटा, रतन टाटापासून गेलो, तुम्ही कुठे अंबानीकडे या, कुठेही घ्या, तुमचं त्यांचे बेसिक लाईफस्टाईल बघितला तर दिस इज व्हेरी डेंजर. आपल्याला ते सण सुद्धा होणार नाही, एवढं खतरनाक त्यांचा प्रवास असतो. आपण पण करायला पाहिजे ना, तेवढ्या पोस्ट नाही पण अप्रोच तरी ठेवू ना, पॉझिटिव्ह आपण राहूया, त्याचा फायदा आपल्याला होतो. येतं लक्षात, कळतं मी काय बोलतो, लक्षात आलं. एक 2-4 टिप्स तेवढ्या महत्वाच्या लक्षात ठेवा, दररोजच्या दररोज कंप्लीट करा. आज झालेलं, आज फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, लँग्वेज सब्जेक्टला तुम्ही किती स्कोप देता आय डोंट नो, पण ते करायचं. इंग्लिश त्यातलं महत्वाचं आहे, मराठी असणार तुमच्यावर, कन्नड काय आहे, वॉटर पेपर, तर त्या विषयाला कधीतरी 2-3 दिवसात एखाद्या वेळी नजर टाकायची. पण हे 4 सोडायचे नाही, ते फार डेंजर माणसं. हे 4 बॅट्समन, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, त्यातल्या त्यात हा ओपनर बॅट्समन फार डेंजर आहे, फिजिक्स. येतं लक्षात. त्यामुळं प्रामाणिकपणे करा. तुम्हाला काही जमलं नाही तर त्या शिक्षकाच्या मागे सोडायचं नाही, लक्षात ठेवा. तुम्ही काम केल्याशिवाय तयार होणार नाही. आणि मी कशात जाऊन मला कशाला विचारायचं आहे नाही, हे निगेटिव्ह मेथड झाली. पॉझिटिव्ह राहा, 100% फायदा होतो. न्यूमरिकल्स आणखी एक महत्वाचं, MCQs आणि ऑब्जेक्टिव्ह तुमचे VSA कुठले असतात माहिती आहे, बोर्डाच्या पुस्तकात. बोर्ड पुस्तक सोडून एक्झाम पेपर सेटर जो असतो कधीही बाहेर जात नाही. म्हणजे बोर्ड पुस्तक म्हणजे तुमचं ते उत्तरपत्रिकाच आहे, तुम्ही ते सोडून बघा. तुम्ही आजपर्यंत कुठलेही क्वेश्चन्स काढा, MCQs आणि बोर्डाचे VSA काढून बघा, ते आर टोटली रिलेटेड आउट युअर टेक्स्ट. कुठले मी IITच्या पुस्तकातलं काढून तसलं काय काढत नसतो, बोर्डाला परवानगी सुद्धा नसते तशी, आणि ते काढत पण नसतं. एक्झामिनरचं मत काय, पेपर सेंटरचं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना पेपर सोपा जावा. 60% विद्यार्थी सहजपणे पेपर सोडायला पाहिजे. 20%, आता बघा ह्यात 80 कसा असतो पेपर, 60% पेपर असा असतो. 60% म्हणजे कळतं पेपरची डेप्थ सगळ्यांना खूप कळतेच, जवळ सोडतो. एक 20% थोडं टफ असतं. थोडं टफ म्हणजे मीडियम प्लस थोडं फर्स्ट क्लास असणाऱ्या मुलांसाठी असतो, आणि 20% त्यातला टफनेस वाढवलेला असतो. ते पण तुम्ही अभ्यास केला तर ते पण भरून निघतो. 100% पेपर कव्हर करायला काही अडचण नाही. सेक्शन B, सेक्शन C 8 क्वेश्चन्स असतात. प्रॉपर चॉईस फार महत्वाची, स्मार्ट वर्क त्यातलं उचलणं. मला एक क्वेश्चन जमतो पटकन घ्यायचं, सिलेक्शन सुद्धा फार महत्वाचं, त्यात वेळ घालवायचा. आणि ते प्रॅक्टिसनं शेवटच्या सेशनमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणखी एखादा व्हिडिओ आपण तयार करूया आणि तुमच्या समोर आणूया. एक्झॅक्ट सिलेक्शन पेपर मेथड किंवा पेपर सोल्युशन किंवा क्वेश्चन पेपर कसे सॉल्व्ह करायचे, कसं कव्हर करायचं. माझ्याकडे एक टाइम टेबल आहे. एवढ्या वेळेत सेक्शन B एवढ्या वेळेत संपलंच पाहिजे, सेक्शन C एवढ्या वेळेत संपलं पाहिजे, सेक्शन D तर तसं करून 15 मिनिटं शिल्लक राहतात. 3 तासाच्या पेपरमध्ये 15, पण अकॉर्डिंगली त्यानुसार जर गेलात तर ठरलेलं टार्गेट असतो त्याला. सेक्शन B ठरलं ते एवढ्या वेळेत संपलंच पाहिजे, त्याला टार्गेट एवढ्या वेळेत म्हणतो मी, टाइम सांगितलेलं नाही. तर ते सध्या आपल्याला त्याचा विचार करायचा नाही. मी आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये टाकू. जेवढं सांगायचं होतं मला तुमच्या समोर सांगितलंय. वेळ तुमची परत येणार नाही. तुम्ही तुमचं लाईफ स्वतः तयार करायचं असेल तरी 5 महिने झाला लागेल. बाकीच्या गोष्टी सराउंडिंग काय बघत बसू नये. घरात काम आहे, ओके, लेटेस्ट कन्सिडर 5 महिने थोडं कामाला इकडे तिकडे. घरात काहीतरी काम करावं लागतं, 100%. आपली परिस्थिती, प्रत्येकाची परिस्थिती काही सारखी नसते, पण त्यातनं त्याला थोडं पॉज करून मी इकडे कसं वापरू, माझा वेळ कसं देऊ. कारण ही वेळ परत येणार. काम परत एखादं करू शकतो, एखादा मार्क खाऊ शकतो आपण पॅरेंट्स, पण हे याला मार्क सुद्धा नाही. अशी शिक्षा असते की लाईफ लॉंग तुम्हाला ते निस्तरावं लागतं, भोगावं लागतं. त्यामुळे अशा शिक्षेच्या आधी राहू नका. त्याचा काही तोटा झाला, फायदा झाला, त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल. त्यामुळे प्रामाणिक राहून काम करा. तुमचं प्रामाणिकपण हा एकच महत्वाचा पार्ट असतो.
प्रामाणिक असेल त्यानुसार